पाहुणं मी मला तुझी तब्येत बरी नाही का? तू आजकाल धडाची जेवण बी नाही करत, काही नाही. नुसते मला विचारातच दिसतं. अहो मला मा पोराची खूपच आठवण येते. 1 वर्ष झाला तो घरी नाही आला. असं वाटतं त्याला केव्हा पाहतो ना केव्हा नाही. कायले लढून राहिली हो विमला? तुला त्या पोराची आठवण येते तर जा त्याच्या गावाला त्याला भेटायला. 1 वर्ष झाला मा पोरानं गावाकडे येऊन नाही पाहिलं अन् बस लग्न झालं तेव्हाच तो आपल्या दुनियेतच खुश आहे. अहो लग्न झाल्यावर पोरायला नाही आपल्या मायबापाची आठवण, ते आपल्या बायकोतच खुश राहतात. नाही ना माय पोरगं तर पहिले तसं नव्हतं. माहीत नाही लग्न झाल्यावरच का झालं त्याले. लग्न व्हायच्या पहिले तो हर महिन्याचा आपल्या गावात येत होता आणि 1-2 दिवसाआड फोन करत होता. आता मी फोन करत होतो, फोन उचलते पण म्हणते का आई मी कामात आहो मग फोन करीन ना, फोन बी नाही करे. अहो विमला, लग्न झाल्यावर पोरं तसेच बदलून जातात. लग्न झाल्यावर काही काही पोरायला मायबाप नाही लागत. पण मा पोरगं पहिले तसं नव्हतं ना. हे आताच काऊन असा बदलला तर माहीत नाही. देवाने एकच पोरगं दिलं ना, ते बी एवढ्या दूर आहे. रडू नको, शांत हो. तुला त्या पोराची एवढीच आठवण येते तर जा तू त्याला भेटायला, जा त्याच्या गावाला. जाऊ का मी त्याला भेटायला? मग तुम्ही जेवण कुठं करा? तुम्हाला तर जेवण बी नाही बनवता येत. ओ मी पाहून घेईन मायवालं. 8 दिवसासाठी मी आपल्यासाठी डबा लावून घेईन. तू माझी काळजी नको करू. जा तू आपल्या पोराला भेटायला जा. नाही तुम्ही बी चालान सोबत. नाही, शेतीचे काम आहे. मी शेतीचं काम सोडून काही त्यासोबत येत नाही. तू जा ना, तू तू चालली जा आपल्या पोराला भेटायला. मी इकडचं काम पाहतो. आता रडू नको, शांत हो. विजयला फोन करून द्या आणि सांगून द्या का तू या येऊन राहिली म्हणून. हो मी विजयला सांगून देतो फोन करून का तू या येऊन राहील तुझ्या इकडे म्हणून. चल विमला, तुला लवकर बसमध्ये बसवून देतो. हो चला. अरे विमला काकू कुठे चालल्या बॅग घेऊन? कोणा गावाला चालल्या बापा बॅग घेऊन दोघंचे दोघे? अहो शांता, मी विजयच्या गावाला चालली. हो का काकाजी ना तुम्ही दोघेही चालले का? अहो शांता नाही, मी एकटीच चालली. ते काकाजी घरीच राहून राहिले, ते शेती पाहा लागते ना तर ते नाही येऊन राहिले. मी एकटीच चालली आहे विजयच्या गावाला. हो 1 वर्षापासून मला विजय इकडे येताना दिसलाच नाही. हो शांता, म्हणून तर मला त्याची खूप आठवण येऊन राहिली म्हणून मी त्याला भेटायला त्याच्या गावाला चाललो. ठीक आहे काकू, मग जा तुम्ही. काकाजी मग बसमध्ये बसवायला येऊन राहिले का? तो शांता, विमलाला बसमध्ये बसवून देतो मी. ठीक आहे काकू, जा तुम्ही. आता मी दुकानात चालली. चाल विमला लवकर लवकर, नाही तर बस चालली जाईन. विजय, ए बाळा विजय, मी आली रे. अरे आई आली तू? ये आई ये ग. दे ते बॅग इकडे. तू बस आरामात सोप्यावर, थकली असशील. हो रे विजय, खूप थकलो रे. ठेवून द्या ही बॅग सोप्यावर. पाणी दे रे बापा विजय, खूप ताण लागली. हो आई, मी रागिनीला सांगतो पाणी द्यायला. रागिनी, रागिनी डार्लिंग. ए रागिनी, रागिनी उठ उठ, माझी आई आली, उठ ना. अरे मी काय करू, तुझी आई आली तर? अगं उठ ना, माझ्या आईला थोडं पाणी वगैरे दे ना. अरे मी नौकर आहे का तुझ्या आईला पाणी द्यायला? घ्या म्हणा स्वतःहून पाणी. अरे यार रागिनी, कशी आहे तू? माझ्या आई एवढी थकून लांबचा प्रवास करून आली, थकून गेली आणि तू तिला पाणी सुद्धा नाही देत आहे. तुला माहिती आहे ना विजय, मी असले कामं करत नाही. नेमका आज नौकर सुट्टीवर आहे. अगं आपल्या लग्नानंतर माझी आई पहिल्यांदाच आपल्या घरी आली. दे ना गं माझ्या आईला पाणी वगैरे दे ना. मला खूप झोप येत आहे, मी काही पाणी नाही देत. जा तू तुझं दे आपल्या आईला पाणी. ठीक आहे, आता तू नाही देत तर मला तर द्यावंच लागेल. काय फालतूची कटकट आहे, कशाला आली याची आई? अरे तुला कोण आणणार आहे विजय पाणी? रागिनी कुठे आहे? आई तिचं डोकं दुखत आहे ना, त्याची झोपली आहे. पाणी घे. काऊन रागिनीची तब्येत बरी नाही का रे विजय? आई बरी आहे तिची तब्येत, ते थोडंसं हलकंसं डोकं दुखत आहे म्हणते. दे गिलास दे, खाली झाला असं तर. हो घे. आई कशी आहे तुझी तब्येत? कशी आहे बाबाची तब्येत? अरे माय बी तब्येत चांगली आहे, त्या बाबाची बी तब्येत चांगली आहे. विजय काऊन रे 1 वर्षापासून तू आपल्या गावाला नाही आला? तुला आमची आठवण की नाही येत का रे विजय? आणि फोन करतो तर फोनही नाही उचलत रे. आणि उचलतं तर म्हणतं की मी कामात आहो मग फोन करीन ना. फोन बी नाही करत रे विजय तू. तू आमचं एकुलतं एक पोरगा आहे विजय. आम्ही तू आस नाही तर कोणाची आस करून रे. आई तू रडून काय राहिली? आता आली तुम्हाला भेटील, आता कशाला रडून राहिली? रडू नाही तर काय रे विजय, तू आमचं एकुलतं एक पोरग आणि वर्षभर तू आम्हाला भेटाले नाही येत. काय करावा मग बुटाबुटीनं? आई मला बी खूप इच्छा होते तुम्हाला भेटायला यायची, आपल्या गावाला यायची, पण का करतो हे रागिनी मला येऊच नाही देत. रागिनी म्हणते बिलकुल आपल्या गावाला नाही जायचं. काऊन नको जाऊ म्हणते रागिनी? आई तू रडू नको ना, तू रडणं थांबव ना आई. लढणं तर आता जिंदगीभरच लागलं रे. तुला आमची आठवण की नाही येत का रे?
आई येते ना आठवण, तुझी बी आठवण येते, बाबाची बी आठवण येते, गावची बी खूप आठवण येते, पण काय करता आई, माझी मजबुरी आहे. तू आता आराम कर आई, आता मी ऑफिसला जातो, मी येईन 5 वाजता. रागिनी झोपून उठून तर देईनच तुला जेवण. ठीक आहे विजय, जा ऑफिसला जा तू आपल्या. ठीक आहे, जातो मी. 2 वाजले तरी अजून रागिनी उठली नाही का? भूक बी लागली मला. चल मीच जातो किचनमध्ये, असं काही जेवण तर घेऊन घेतो. गॅसवर भांडं दिसत आहे, बनवून ठेवलं असं रागिनीनं काही. अमा हे भांडं तर खालीच आहे, काहीच नाही याच्यात. आज का रागिनीनं स्वयंपाकही नाही केला का? मला दवाई खायची होती, त्याच्या पहिले थोडंसं काही जेवण करायचं होतं. चल रागिनीलाच काही बनवून मागतो. रागिनी, ए रागिनी, झोपलीच आहे का? कशाला आली ही म्हातारी, तर माझं डोकं दुखवायला. हिच्यामुळे तर मी सोंग केलं आहे ना, बेडवर पडून आहेत सकाळपासून. रागिनी, स्वयंपाक नाही केली का रागिनी? मला भूक लागली ना. अहो आई, माझं डोकं दुखत आहे, मी आज स्वयंपाक नाही केला. रागिनी, मला दवाई खायची होती, त्याच्यासाठी काहीतरी थोडं जेवण पाहिजे होतं. अहो आई, माझं डोकं खूप ठणकत आहे, मी काही स्वयंपाक नाही करू शकत. ठीक आहे, कर मग आराम रागिनी. कशाला करू मी स्वयंपाक? मला काय करायचं आहे विजयच्या आईचं, राहू दे त्यांना उपाशी. चाल बापा, 2-3 बिस्किटं खाऊन घेतो आणि आपली दवाई खाऊन घेतो आणि पाणी पिऊन घेतो. अजून रागिनी उठली नाही, 5 वाजले तरी. भूक बी लागली जोराची. बाईसाहेब, घरी या का बाईसाहेब? अरे तुम्ही कोण व्हा? मी विजयची आई आहे. तुम्ही विजय साहेबाची आई आहे का? तुम्हाला कधी पाहिलं नाही ना, तुम्ही पहिल्यांदाच आल्या का? हो, मी पहिल्यांदाच आली, पण तू कोण आहे? मी या घरची मेड आहे. काय आहे मॅड? मी या घरी काम करते. मी आज सकाळी काही आली नव्हती ना, म्हणून आज सायंकाळी आली. आता कामं करते, स्वयंपाकी करून देते. हो का? हो, तू स्वयंपाक करतं का इथं? सकाळ संध्याकाळचा करतं का? हो, मी दोन्ही टायमाचा स्वयंपाक करते. जा बाई, बनव मग लवकर स्वयंपाक, मला भूक लागली जोराची. हो काकू, बनवते मी स्वयंपाक लवकरच. बाईसाहेब कुठे आहे? दिसून नाही राहिल्या. अगं रागिनी का, तिचं डोकं दुखत आहे ना, ते झोपली आहे. अच्छा, बाईसाहेबाची तब्येत बरी नाही का? हो, तिची तब्येत बरी नाही. ठीक आहे काकू, मी लवकरच स्वयंपाक करते. तुम्हाला जोराची भूक लागली ना? हा बाई, लवकर बनव स्वयंपाक, मला खूप जोराची भूक लागली. म्हणजे रागिनी कामं नाही करत, स्वयंपाक नाही करत, नीला बाई ठेवली आहे का? म्हणूनच झोपून आहे. काकू, मी पूर्ण कामं आवरले, स्वयंपाक पण केला. बाईसाहेबाला सांगून द्या ना, आता मी चालली. हो का? स्वयंपाकी केली का? पूर्ण कामही केली का? ठीक आहे, बरं जा. हो काकू, स्वयंपाक बी केलाय, तुम्ही जेवण करून घ्या. हो, करते मी जेवण, जा तू. बापरे, हे कामवाली आताच आली, भरभर कामही केलं आणि स्वयंपाक बी केलं ना गेली बी. तिला कोणते एका घराचे कामं करावं लागते, बिचारी 10 घरचे कामं करते, म्हणून ते घाईघुईनं करत असन. अरे आला का रे विजय ऑफिसातून? हो आई, आलो ना. जेवण केली का आई? नाही ना रे, आताच ते कामवाली स्वयंपाक करून गेली, आता घेणारच होतो जेवण. रागिनी तर उठलीच नाही, आपल्या रूममधून तर बाहेर आलीच नाही. थांब आई, मी त्यासाठी जेवण घेऊन येतो. घे आई, जेवण करून घे. हो रे, करतो रे जेवण, मला खूप भूक लागली होती रे. सकाळीपासून 4 बिस्किटावरच आव रे. आई जेवण कर, मी थोडा फ्रेश होऊन येतो. काकाजी बसले का? अरे ये शांता. काकाजी, मी तुमच्यासाठी जेवणाचा डबा आणून देऊ का? अगं नाही शांता, मी ना खानावळीमध्ये माझा डबा लावला आहे, मला घरपोच आणून देते तो 2 टायमाचा. हो का काकाजी? कायले तरी डबा लावल्या, मी ना तुम्हाला डबा नसता दिला का? दिला तर असता शांता, पहिले उगाच त्रास म्हटलं तुला. काकाजी, काकूचा फोन घेऊन येते का? का पोराजवळ जाऊन विसरली तुम्हाला काकू? नाही शांता, ती रोज फोन करते आठवणीनं. हो का काकाजी? बरं झालं काकू चालली गेली तर विजयले भेटायला. हो ना शांता, बरं झालं ना, विमला चालली गेली विजयाला भेटायला. तर एवढ्यामध्ये ते खूपच उदास राहे, जेवण बी नव्हती करत बरोबर, नुसते विजयाची आठवण काढत राहे. मीच म्हणलं जा आणि त्या विजयाला भेटून ये. हो ना काकाजी, बरं झालं ना तुम्ही ना काकूले विजयले भेटायला पाठवून दिल्या तर. काकाजी, तुम्हाला काही लागन तर सांग जा, काही संकोच नको कर जा, तुमच्या पोरीसारखीच आहे मी. हो शांता, काही लागन तर मी बिना संकोच करून तुलनेत कोणाला मागणार आहो. ठीक आहे काकाजी. बघितलं का माझ्या भावांना आणि बहिणींनो, विमला काकूला आपल्या मुलाची खूप आठवण आली, म्हणून विमला काकू आपल्या मुलाला भेटायला शहरामध्ये गेली. तर बाकीचा भाग आता उद्याला पाहूया. कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ? जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. ठीक आहे, आता उद्याला भेटूया.